शाळेचं शिष्यवृत्तीचं कसं आहे ते? मुलांची शाळा पहिले ते 7वीपर्यंत 2,500 रुपये, 8वी 9वी 10वी 5,000 रुपये, 11वी 12वी त्यांना 10,000 रुपये मिळतात. पण 10वी नंतर जे मुलाला 50%च्या पुढं पडतील मार्क, तर 50%च्या पुढं 50%च्या पुढं जर मार्क पडले तर शासन त्यांना 10,000 एक्स्ट्रा अनुदान देतं. 10वी आणि 12वीला. 10वीला कसं आहे 10,000 रुपये, तर अनुदान पडलं तर ते 20,000 रुपये होतात. 12वीला फक्त 10,000 भेटतात. पण 13वीला गेल्यानंतर 13वीला 12वीचं 50%च्या पुढं तर मार्क पडले तर त्याला एक्स्ट्रा 10,000 रुपये देतात. त्यांचं 13वीचं 20,000 अधिक ते 10 असं 30,000 रुपये भेटतात. आणि तिथून मग रेग्युलर जर तुम्ही केलं 13वी 14वी 15वी तर 20,000 रुपये भेटतात. डिप्लोमा ITI केले त्याला 20,000 रुपये भेटतात. डिग्री केली तर त्याला 60,000 रुपये भेटतात. जे दवाखाना काय म्हणायचं डॉक्टर केले तर त्यांना 1 लाख रुपये भेटतात. पण त्याच्यासाठी म्हणजे मुलांच्या नावानं काय वेगळा फॉर्म भरायला लागतोय का? तुमची हा मुलांचा आहे ना. मुलांच्या आता शाळा 1ली ते 7वीपर्यंत आहेत का नाही. 1ली ते 7वी त्यांचं 75% हाजरीचं प्रमाणपत्र. बाबा तो 7वीला असेल तर त्याचं 6वीचं 75% हाजरी प्रमाणपत्र. बरोबर आहे. 75 फॉर्म भरणार आहे त्याला. आता आमच्याकडे दिले तरी चालते. जो फॉर्म भरते म्हणजे आता त्याचं सध्या फॉर्म भरणं चालू आहे का? चालू आहे. आणि बोनाफाईड त्याची ही 10वीपर्यंत. आणि 10वीच्या नंतर त्यांची बोनाफाईड, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि आयडेंटिटी हे कॉलेजचे 4 वस्तू लागतात. बाकीच्या वेळेस तुम्हाला सांगतो स्वतःचं आधार कार्ड, मुलाचं आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, बांधकाम कार्ड हे घेऊन यायचं. आणि बँक पासबुक मुलांचं नसतं तर आईवडिलांचं लागतं. ज्याचा फॉर्म भरला आहे ते राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक लागतं. म्हणजे कुठली बँक मोडणार त्याच्यात? स्टेट लेवलचे महाराष्ट्र बँक, बडोदा बँक, पंजाब बँक हे नॅशनल लेवलचे. आता जनता बँक, PDC बँक हे चालत नाही. एवढंच बँकेचं चालतंय का? त्या बँकेचं चालतं, नाही तर पैसे कुठून? म्हणजे खास करून म्हणजे ह्याच्यासाठी वेगळाच फॉर्म भरायला लागतोय? हा वेगळाच फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला फॉर्म तरी भरायचं म्हणलं. ह्याचा लाभ म्हणजे कसं आहे, तुमचं आधार कार्ड काय आहे माहिती देतं, ही तुमचं माहिती कामगाराचं उत्पन्न. आणि हे नसेल तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळ लागतो की तुम्हाला या तुमचं OTP पाठवणं, पहिला नंबर हा घेणं, नंतर परत आम्ही दुसरा OTP घेणं, माहिती काढणं. पूर्ण झाले नाही. आणि इथून पुढं भविष्यात तुम्हाला आजारी पडलं तरी कार्ड तुम्हाला मशीनमध्ये घातलं की तुमच्या सर्वांची कुंडली घेतली. बरोबर आहे का? त्याच्यावर 2.5 लाखाचं एक आहे. तुम्हाला 2.5 लाखाचं, यांना 2.5 लाखाचं. बरोबर आहे का? तुम्हाला काय करतात की त्याचे तरी तुमचे पैसे घेणार नाही, काय जरी म्हणणार तुम्ही लाईनला उभा राहा. बरं लाईनला उभा राहा, भांड्याला उभा राहा. आज नाही आले तर उद्या पण या. माझं तसं नाही. मी घरी नेतो. तुमच्यात 10-15 लोक तर असतील तर तुम्हाला इथं पोचवतील काय. आणि कमी तर असेल तर माझ्या घरी यायची कधी घेऊन जायची, असं पण असतं. आता ही भांडीची स्कीम बंद आहे का चालू आहे? नाही, आता 6 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. 6 तारखेनंतर चालू होईल आता. ज्याच्या नावावर आहे त्याच्या नावावर ते भेटणार. कुटुंबाचं येणार त्यांच्या नावावर. कार्ड एकच राहतं. काय अडचण नाही. वजन बरोबर आहे. BP आणि ब्लड घेतलं जातं. ब्लड घेतल्यानंतर 22 त्याचे तपासण्या होतात. बरोबर आहे का? 22 तास तपासण्या. जोपर्यंत तुमचं कार्ड रिन्यू आहे तोपर्यंत याचा लाभ भेटतो. आणि याचा लाभ भेटल्यानंतर तुम्हाला दररोज रिन्यू आता वरच्यावर आहे. कधी होईल ते सांगता येत नाही. काही साहेबांचे तुम्हाला सांगतो, साहेब नसले तर पुढेही जातं. साहेबांनी लवकर घेतलं की लवकर पण होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे कार्ड आहे ते तुम्हाला एक कार्ड, तुमचं एक कार्ड हे तुमचे आहे ना, ते कार्ड तुम्हाला त्यातून 22 तपासले जातात. तुम्हाला प्रॉब्लेम काय असेल तर तुम्हाला औषधं गोळ्या तुमच्या घरपोच किंवा जवळचे होतात. नावं तुमचे आहे. दुसऱ्या पेटी भेटली त्याला एसेन्स किट नाही. ज्याला पेटी भेटली नाही, फक्त भांडी भेटली त्याला पेटी एसेन्स किट नंबर इथं टाकायची. म्हणून तुम्हाला म्हणलं कार्ड मी सांगतो आहेत की चालू असं. मुलीच्या वडिलांना एक फोन आला लग्नाचं. आता लग्न झालं बरोबर आहे. त्यांच्या यांना मिळलं त्यांची पहिल्या डिलिव्हरीला नॉर्मल असेल 15 मिनिटात शिकवलं 20,000
काय आता ते झालं. आता मग तुम्हाला पडतो मोटिवाचं पाहिजे का शाळेचं पाहिजे आता सांगा. शाळेचं असेल पहिली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तर आपण इथं बांधकाम कामगार योजनेमार्फत जी माहिती पाहिलेली आहे, तर त्यापुढे आपली आरोग्य तपासणी होत असते, रक्त घेतलं जात असतं. तर या ठिकाणी आता रक्त घेतलं जात आहे. तर बघा, आपल्याला त्याचे कार्ड भेटत आहे. तर या कार्डामार्फत आपल्याला जे काही आपण आजारी घरातील व्यक्ती असेल, मग तुमचे आईवडील असतील, बायको असेल, मुलं असतील, तर त्यांच्यासाठी मोफत दवाखाना आरोग्य तपासणी होत असते. तर ही जी आरोग्य तपासणी आहे, तर आम्हाला ज्यावेळेस भांडी भेटली होती ना, भांडी भेटलेलं आहे, इसेन्सिस किट भेटलेलं आहे, पेटी मिळालेली आहे. त्यानंतरच आम्हाला यांचा फोन आला आणि ते आम्हाला रक्त चाचणी करण्यासाठी बोलवलेलं आहे. तर ही जी प्रोसेस आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी टेस्ट चालू आहे आणि भांडी वाटप किटसुद्धा वेगवेगळ्या दिवशी केलं जात आहे. तर बघा, याची सविस्तर माहिती आपल्याला सरांनी सुद्धा दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी आमचं रक्त शिबिर जे आहे तर ते झालेलं आहे. या ठिकाणी आपलं वजन चेक केलं जातं, शुगर चेक केली जाते आणि त्यानंतरच आपलं रक्त चेक केलं जातं आणि आपल्याला 22 दिवसांनी किंवा मग 25 दिवसांपर्यंत आपल्या रक्ताची तपासणी होते आणि मोफत बघा, तुम्हाला शुगर असेल, BP असेल तर त्यांच्यासाठी मोफत गोळ्या औषधंसुद्धा महिन्याला मिळत असतात. तर बघा मित्र आणि मैत्रिणींनो, या योजनेचा जो आहे तर लाभ सर्वांनी घ्यायचा आहे, कारण ही योजना शासनाकडून मिळालेली आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. तर बघा, माहिती आवडली व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.